आपण पाहिलं तर इलेक्शन आल्यानंतर गाठीभेटी घेऊन फोटोकॉपी काढतात, पेपरमध्ये आश्वासन देतात आणि घोषणा करून जातात मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, पण जनतेचे काय त्यांना पडलेलं नाही। प्रोबेस कंपनी ते किती लोक गेली होती, मृत्युमुखी पडली, अनेक लोकांच्या घराचं नुकसान झालं, जखमी झाले आणि याच बरोबर पुन्हा आता या 1 वर्ष झालं या घटनेला 1 वर्ष होऊन सुद्धा या सरकारने अजून सुद्धा काय पुढे पाऊल उचललेलं आहे। ही गंभीर बाब आहे। ही काय डोंबिवलीकरांची चेष्टा मस्करी चालली आहे का? आमचं जीवन काय एकदम रस्त्यावर पडलेलं आहे का? प्रत्येक वेळेला स्फोट होऊन आम्ही मृत्युमुखी पडायचं, तुम्ही घोषणा द्यायचं, तुमची वाट बघायची। आणि आता केमिकलचे कारखाने जे आहेत ते गंभीर कारखाने अजून सुद्धा पावलं उचलले नाहीत, ज्यामुळे असा जर प्रकार झाला त्या रसायन कारखान्यामध्ये तर डोंबिवलीचं भोपाळ व्हायला वेळ लागणार नाही। भोपाळ व्हायची वाट बघते काय सरकार? लोकप्रतिनिधी वाट बघताय का? निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी याच्यावर पावलं उचलायला पाहिजेत की नाही? कशासाठी आपण निवडून गेलेत आणि जनतेचा तुम्ही आशीर्वाद घेऊन जाता आणि जनतेच्या या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करता, ही गंभीर बाब आहे। या ठिकाणी आम्ही सरकारला जाग यावी, लोकप्रतिनिधीला जाग यावी म्हणून आम्ही 1 वर्षभर वाट पाहिली। आम्ही आशाधीन होतो आणि मगाशी ठाकूरांनी सांगितलं की आंदोलन करण्याच्या प्रवृत्तीत होतो आम्ही, पण आम्हाला विधिमंडळामध्ये आणि मंत्री महोदय आणि या लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलं, आम्ही विश्वास ठेवला। आज आमचा विश्वासघात केलेला आहे, आमचा संघटनेचा नाही, आमच्या डोंबिवलीकर जनतेचा विश्वासघात केलेला आहे। त्यामुळे सरकारने तातडीने याच्यावर उपाययोजना करून त्या प्रोबेस कंपनीच्या आणि अनुदान कंपनीच्या या दोन्ही कारखान्याच्या नुकसान भरपाईची पंचनामा केलेले त्याचा अंमल करावा, अंमलबजावणी करून लोकांना न्याय द्यावा, हीच आमची विनंती आहे।